छान बसली माणसं. तुम्हाला एक सांगू का, कधी बी मुंग्या रांगेत चलतात बरं. मुंग्या कधी बी रांगेत असतात. मुंगळे कोणीकडे तोंड करून बसतात. बरं येईनच काय असं घागर घागर तूप पिलंय का आज? म्हणजे इतका चांगला मंडप देऊनही तितक्या लांब बसले तर. आणि ह्याच कोणत्याही दिवसाच्या उपास येते यायला घाम येईन. विठाला विठाला अशी बसलीत माणसं बघा ना. माझ्या लहानपणी तमाशाला लांब बसत होते ना, अंधारात काडी वडीत होते. मी काय पाहिले नाही पण लोक सांगतात म्हणून होते. चला लांब का बसनत काय हरकत नाही. विठाला विठाला. माझा असं पाहिजे, मला वाटतंय कुठल्याही महाराजाला भेट जाऊ नका पण गादीला भेट जा. ही गादी कोणाच्या बापाची जहागिरी नाही, ही नारदांची गादी आहे. किमान इथं भेट जा तर निसर्ग चांगला बरसल. इथं जर माणसं भेट नसतील तर देव काय आपल्या बापाची जहागिरी आपलं म्हणलं तर ऐकायला. विठाला विठाला काय वानवाता न पुरे ही वाणी मस्त कचरणी ठेवी तशी कुठं का बसनत. मला आशीर्वाद द्या. तास दीड तास तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न करतो. असं काय असेल संतांकडे की जेणेकरून तुकोबाराय म्हणतात माझी वाणी अपुरी पडते, मी संतांच्या पाया पडणं हेच बरं मानतोय. काय असेल संतांकडे. तुकोबारायच्या वाणीचा जर विचार केला, आपल्या वाणीनं फक्त 10-5 लाखाचं उधार भेटल. 10-5 लाख रुपये कोणी उसने आणून देईन, टायमाला वापस द्यावं लागतील का नाही. इतकीच आपल्या वाणीत ताकद आहे, एवढीच आपल्या वाणीत ताकद आहे, याच्या व्यतिरिक्त नाही. आपली फार काय असली तर एखादा पैशावाला आपल्या घरी येईल, एखादा पदाधिकारी आपल्या घरी येईल. आपण काय कमी येडेवाणी करतो का? ते आपल्या घरी आला की त्याचा फोटो घेणं, महिना महिना स्टेटस ठेवणं. आमच्याकडे मोठे आलते, तुला दाबायला आलते. त्याच्या गोळ्या संपल्यात का ते मोठं होऊन तुला भिकारी का, तुला मोठं करून ते भिकारी व्हायला. ही इथपर्यंत आपल्या वाणीची ताकद असेल, आपल्या कार्याची पोचपावती असेल. महाराज तुकोबारायच्या वाणीचा एवढा मोठा दरारा होता, एवढा मोठा दरारा. अष्टमा सिद्धीला सांगितलं ते ऐकत होत्या. देहूला एकदा अष्टमा सिद्धी आल्या. अनिमा, गनिमा, कामा, वशित्वा, विशित्वा, लघिमा, ह्या सगळ्या सिद्धी आल्या. आणि तुकोबारायला विचारलं, तुम्ही सांगितलेलं काम संपलंय, आता काय काम करायचंय? देहूच्या शिवाराच्या आत थांबू नका. देहूच्या शिवाराच्या आत थांबू नका. महाराज त्या सगळ्या सिद्धीने आपल्या पिशव्या उचलल्या. ही वाणीत दरारा तुकोबारायच्या. याच्या पलीकडे सांगू का? तुकोबारायनं सांगितलं ते काम मोक्ष करीत होता. मोक्ष. मी मोक्ष फक्त गाथ्यात वाचिला, ज्ञानेश्वरीत वाचिला, रामायणात वाचिला, भागवतात वाचिला. मोक्षाच्या बाबतीत चर्चा मोठ्या मोठ्या विद्वानांच्या मुखारविंदातून मोक्षाची चर्चा ऐकली, पण मोक्ष आतापर्यंत पाहला नाही किंवा तिथं पोचायची सुद्धा आपली ताकद नाही. आणि मोक्ष आम्हा घरी कामारी हे दास होय सांगू ऐशी तू कामाने, होय सांगू ऐशी तू कामाने, होय सांगू ऐशी तुला बरे, होय सांगू ऐशी तू कामाने. मोक्ष आम्हा होता. काय ताकद. याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला? यमानं 2 वेळेला चूक केली. सांगणार नाही, फक्त 2 वाक्य सांगतो. 2दा चूक केली. तुकोबारायांनी यमाला धारेवर धरलं. बेटा तुला काय अक्कल आहे? लाज वाटते तुला? तुला काय आहे की नाही नियम मर्यादा? माफ करा, माफ करा, माफ करा. त्या दिवसपासून यम रोज सकाळी तुकोबारायाच्या पाया पडूनच जगाला खात होता. काल गुलाम सलाम करी तुकया करी राबत से, तुकया करी राबत से, तुकया करी राबत सलाम करी तुकया करी राबत से, तुकया करी राबत से, तुकया करी राबत
यमाची. मागे काही वर्षापूर्वी 1.25 वर्षाचा एक आजार आपल्या भारत देशात आला. नवऱ्यासोबत सप्तपदीचे फेरे घेऊन येणारी बायको सुद्धा त्या काळात नवऱ्याच्या ब्रशजवळ ब्रश ठुला नाही, दात घासायचा. इकडच्या खिडकीत बायकोचा ब्रश आणि तिकडच्या खिडकीत नवऱ्याचा ब्रश. बायली विचारलं, जिजी ब्रश कस काय लांब? आता कदा त्याला कोरोना झाला तर त्याच्या ब्रशमुळं मला होईल. कशामुळं जिजी भेली? फक्त यमामुळं. इतकी यमाची भीती वाटती. आणि तो यम काळ गुलाम सलाम करी तू कया घरी राबत असे. याच्या पलीकडे सांगू, यावर्षी बीजेला देहूकर मालकांचं कीर्तन ऐकलं. बापसाहेब मालकांचं बीजेला दरवर्षी जातो मी. एक गोडसा प्रसंग ऐकला. तुकोबारायला नेण्याकरता विटेवरचे मालक आले, गरुडावर बसून आले. पण गरुडानं देवाला सांगितलं, देवा तुकोबारायला नेण्याकरता आपण आलोत, पण मी जमिनीवर येणार नाही. देवानं सांगितलं, गरुडा असा आडमुटपणा करू नये, आपण त्यांना घ्यायला आलो, स्वागताकरता चाललोत, आपण आदरयुक्त न्यायचं नाही. प्रभू, मी जर जमिनीवर गेलो तर बऱ्याचपैकी लोक माझ्या पंखाला धरून वैकुंठाला येतील. लोक काय साधे येतोय, त्याच्यामुळं मी त्या फांदीवच बसन. आज वैकुंठ गमन वृक्ष त्याच्यावरच बसन. बसले तिथं आणि देवानं तुकोबारायला सांगितलं, चला मी घेण्यासाठी आलोय. त्यावेळेला तुकोबारायने असा हात केला. हात केला, वाणी ताकद काय, दरारा काय, लक्षात घ्या. हात केला असा. पण तुकोबारायच्या हाताचा आणि देवाच्या हातात एवढं अंतर होतं, हातच मिळणं. महाराज तिथं तुमच्या माझ्यासारखं सतीने घ्या असता ना तर पार असा पंजावर उभा राहिला असता, नाही तर उडी हाणली असती. ते तुकोबाराय होते. तुकोबारायने जर टाचा उचलल्या असत्या तर लोक म्हणले असते यांना वैकुंठाची लयच आवड होती. महाराज ते तुकोबाराय होते. त्यानं काय टाच नाही उचलली, काय नाही, जागच्या जाग्यावर. देवा तुम्हाला न्यायचं असेल तर न्या. भगवान म्हणले काही प्रयत्न करा, टेबल घ्या, खुर्ची घ्या, एखादा दगड घ्या, लाकडाचा ओढका घ्या, काहीतरी घ्या ना. काय नसेल तिथं तुकोबारायकडे नाही, अद्याप नाही. देवानं गरुडाला सांगितलं, तुम्ही जरशे खाली व्हा. गरुडानं सांगितलं, देवा तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय ना, वैकुंठात यायची ज्यांची लायकी नाही ते पण माणसं तुमच्या पायाला धरतील, माझ्या पंखाला धरतील, त्याच्याकरता मी खाली येणार नाही. तुकोबारायला कसं घ्यायचं ते ठरवा. देवाचे डोळे भरून आले आणि सांगितलं, तुकोबाराय मी तुम्हाला नेण्यासाठी आलोय. मी खाली आल्याच्या नंतर अनावश्यक लोक आम्हाला लोंबकळतील, उपद्रव होईल, आणि मी तुम्हाला एकट्यांना घेण्यासाठी आलोय. मग कसं करता आता? तुकोबारायने सांगितलं, देवा मला काही एवढा हव्यास नाही हातापाय उचलून उडी हाणून तुमच्या हातात हात द्यायला. करा ना काहीतरी प्रयत्न. तेवढ्या अवकाशात यम पाहत होता. एका व्यक्तीने यमाला विचारलं, तू का रडतो? उद्यापासून मुजरा करायचं काम संपलंय. दुःख वाटते मला, दुःख वाटते. मी रोज मुजरा करायला मालकाकडे येत होतो, आता मालक वैकुंठात गेल्यावर कोणाला करू? तुकोबारायने सांगितलं, रडू नको, इकडे. आणि यमाला वाकिले. यमाच्या पाठीवर तुकोबाराय उभं राहिले. यम पुन्हा खाली वाकला. तुकोबारायने सांगितलं, बेटा देवाच्या हातात हात देण्यासाठी मी तुझ्या पाठीवर उभं राहिलो. ऐका ना मालक, माझ्या पाठीवर उभं राहून तुम्ही देवाच्या हातात हात देणार आहेत, पण पाठीवरला एक पाय मानावर टेका. मी बऱ्याच लोकांना मारू मारू अहंकारानं माझी मान पण ताटली, आणि तो ताठरपणा मोडायची ताकद फक्त तुमच्या पायात आहे. आणि त्या दिवशी यमाच्या डोक्यावर पाय दिला, त्या दिवसपासून जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. काय ताकद असेल, वाणी दरारा किती. महाराज काही काही माणसं म्हणते चिरून टाकीन, फाडून टाकीन, तूही पाहीन. आंगड फाटन येड्या, शर्ट फाटन. कोणाला बायको भेईन तुला, कदरली ती, आणि कशाला बाय आवडी तू याच्याहून त्याच्यावर. उगत माणसं बोलत असते, तूही पाहीन. काय पाहा तू? हा, टेलरचे पैसे दिले नाहीस तो पॅन्टी शिवलेल्या, काय लोकांची पाहा तू? काय विडपटपणाच करतात ना माणसं, उगच 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 उगच. काय आपल्या वाणीत दरार आहे. नाव ऐकल्याबरोबर यमाचं धोतर फाटत होतं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. एवढा पुरुषार्थ. वाणीचा जर विचार केला तर एक सांगू, आता किती कीर्तनकार असतील प्रसाद बुवा? आकडा नाही सांगता येणार कोणालाच, नाही सांगता येणार, नाही सांगता येणार. तरी पण चुकीच्या पद्धतीनं बरीच हरामखोर भजन करतात. म्हणजे वारकरी संप्रदायाला मान्य नाही असे बरीच हरामखोर भजन करतात. बरं, प्रचार किती आहे? इंटरनेट आहे, व्हॉट्सअप आहे,
हे कॅमेरे इथं 450 वर्षापूर्वी होतं का? तरी चुकीचा परमार्थ नव्हता. कुठपर्यंत विश्व ढवळून काढलं नामानं. हरिभजनी हे चुकविला लाग. विश्व ढवळून काढलं, विश्व ढवळून काढलं. काय पुरुषार्थ असेल महाराज त्या वाणीचा. हिम्मत नाही चुकीचं वाक्य बोलायची. आता तर काय नाही, काय वाजल काही मिळच नाही. भागवतात ढोलकी, भागवतात ढोलकी, ढोलकी भागवतात. इथून पुढे एकाही मृदंगाचार्याला, गायकाला आणि कीर्तनकाराला नाव ठेवू नका. खबरदार. हरामखोराला ज्यांनी डोक्यावर घेतलं त्याला हानी जा. विठाला विठाला. वाणीनं विश्व ढवळून काढायची ताकद. जगाचा बाप घरी येतो आता. पाहुणे घराशी आली आजी ऋषिकेशी. काय वाणीत दरारा. तरी त्यांनी म्हणावं, संतांचा महिमा वर्णन करत असताना वाणी अपुरी पडते. म्हणून मस्तक चरणी ठेवे तसे. जिथं तुकोबारायची अवस्था असेल तर गिरगावचा बाळ्या किती पिटला हाटीन. मला काय सांगता येणार आहे संत. तरी तुम्ही आशीर्वाद द्या. बोलण्याचा प्रयत्न करेल. विठाला. एका ठिकाणी कीर्तन चालू आहे मनोहर दादा. कीर्तन चालू आहे आणि ते कीर्तन साथ करण्यासाठी एक वारकरी संप्रदायातले तात्विक मृदंगाचार्य होते कीर्तनाच्या साथीला. आणि ज्या दिवशी त्या महात्म्याचं कीर्तन झालं त्याच दिवशी रात्री 1:15 वाजता ते मृदंगाचार्य गुरुजी मृत्यू पावले. कीर्तनकार तिथेच मुक्कामाला होते. कानावर वार्ता गेली, तुमच्या कीर्तनात ज्या मृदंगाचार्याने साथ केली ते मृदंगाचार्य मृत्यू पावले. डोळे भरून आले. वारकरी संप्रदायातील पवित्र कीर्तनकार होते, निष्ठावंत कीर्तनकार होते, संप्रदायाचे नियम सांभाळणारे होते. हा, इतकी पवित्र होते. देवा, अशी चांगली माणसं 10-5 वर्ष वाचली पाहिजे परमेश्वरा. काय एवढ्या लवकर नेलं तुम्ही त्यांना. पण असो देवा, विश्व चालवायचे तुम्हाला. तुमच्या या चालवण्याच्या क्रियेमध्ये आम्ही खालीवरी बोलणं आमचं काय अधिकार आहे. चला. आणि काठी टेकीत 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 ते कीर्तनकार मृदंगाचार्याचं प्रेत ज्या घरात होतं तिथपर्यंत पोचले. 3:30-4 वाजलेली होती आणि गावकऱ्यांनी बैलगाडी झुपलेली होती. त्या बैलगाडीमध्ये बसून ही कीर्तनकार त्यांचं प्रेत, ते मृदंगाचार्याचं प्रेत त्यांच्या गावी पाठवायचं होतं. 10-12 किलोमीटर तिथून गाव होतं. हा प्रसंग घडला इगतपुरी परिसरात. आणि त्या कीर्तनाच्या गावापासून त्या मृदंगाचार्याचं गाव 10-15 किलोमीटर होतं. तिथपर्यंत बैलगाडीमध्ये त्या मृदंगाचार्याचं प्रेत पाठवायचं ठरलं. पण कीर्तनकारांनी सांगितलं, मृदंगाचार्य इथपर्यंत कसे आलते? पायी पायी. मग आता त्यांच्या घरी बी पायीच जातील. हे मृदंगाचार्य त्यांच्या घरी पायी जातील. भेद लक्षात घ्या तुम्ही. आता काही काही महाराजांना मानणारा जो वर्ग होता त्यांच्या लक्षात होतं, वाचा सिद्धी पावाला अज्ञापक व्हाल. त्यांच्या वाणीत प्रभुत्व होतं, यांचं खोटं होणार नाही. पण काही काही माणसं असते. तुम्हाला एक सांगू का, बैलगाडीला झुपलेत. बैला सोयाबीनचे पोते टाकले. सोयाबीनची पोते घेऊन बैलगाडी शेलूला चालली. पण रस्त्यात काठाळ्या भेटला. रस्त्यात त्या कठाळ्याला नादाचे शिंगानं माती उकरायची. गुडघे फुटले, शिंगाचे कोपरे गेले, खोबळ्याची खोबळे निघले. नादच. पण गाडी हाणणाराच्या हातात चांगली पुराण होती. लांबूनच कठाळ्या. लय कठाळ्याला नाद हो. कोणाचं बरं चाललं शिंगानं माती उकरायची. खूप खूप कठाळे. प्रत्येक क्षेत्रात कठाळे येतं. नादच द्यायला. होंडे झाले काही कठाळे होंडे. तरी पण ते आहे ना, माती उकरणं काही बंद केलं नाही. तुम्हाला वाटतंय का एवढा सप्ताह केल्यावर तुम्हाला काही लोक चांगलं म्हणत असतील? डोक्यातलं काढून टाका. विठाला विठाला विठाला. बरेच कठाळे तुमच्या नावानं पण माती उकरतील. ठरलं ना तो विषय. अहो, देवासाठी उकरली. एरविधी ठिवे दिली कवळे, ते चांदनिया ते म्हणे पिवळे, तै माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. देवाचा दोष पाहणारी काही हरामखोरे. तुमची काय कथा आहे? विठाला विठाला. मग काही माणसं
जसं म्हणले 4.5 तासापूर्वी मृदंगाचार्य मृत्यू पावले आणि आता ते कसे चलत जाते ताटलेत. हो दादा, ताटलेत ते कसे जातील ते त्यांच्या परीने माती उकरीत होते. आणि सात्विक लोक म्हणायचे मृदंगाचार्य पायीच जाणार. बैलगाडीमध्ये पार्थिव टाकत असताना सांगितलं, अरे मला बघू द्या एकदा. जवळ गेले आणि रात्री कीर्तनात ज्या उपरण्यानं कंबर बांधली होती गुरुजी तेच उपरनं तोंडावून फिरल्याबरोबर डोळे उघडे. 4.5 तासाच्या नंतर त्या मृदंगाचार्याने 9 ते 14 वर्षे पुन्हा कीर्तनात मृदंगाची साथ केली. त्या कीर्तनकाराचं नाव होतं भक्तिसूर्य बंकट स्वामी. भक्तिसूर्य श्री गुरु बंकट स्वामी त्यांचं नाव होतं. त्याच्यानंतरचा एक पुरुषार्थ झाला. निनगुरचे पाटील मृत्यू पावले. निनगुरला एक पाटील होते, प्रसिद्ध पाटील होते, नुसता नावाचा नाही, असा दर्जेदार पाटील होता, दर्जेदार. हो. आणि काही काही पदव्या दर्जेदार लोकांना सोबत असतात. एका बाईला पतिव्रता पदवी दिली, नवऱ्यालाच भाकरी घाली न. वा 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 वा, हिला समुद्रात टाकल्यावर माशा पण खाणार नाहीत. हो. अशा काही काही पदव्या असतात काही काहीला. काय पदव्या, वा 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 वा. एक जण म्हणला, मी इशारा दे. म्हशीच्या कोट्यात भजन केल्यावर म्हशीन साखळ्या तोडल्या. कसा इशारा दे बुवा? म्हशीनं साखळ्या तोडल्या, इतक्या म्हशी बोंगळल्या. आणि माणसात भजन म्हणल्यावर तू बहिरं करशील लोकांना. का कोणी तुला विशारद पदवी देणाऱ्याला हाणायला पाहिजे. विठाला आपल्याकडे सगळ्या चिटकिलेल्या पदव्या खूप लोकांना आहेत, चलत राहतात. त्याला मळमळ वाटत नाही म्हणून जमतात, म्हणून जमतात. नाहीतर एखादी पदवी घेत असताना गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी, स्वामी सेवेची स्वामी सेवेची कसोटी, स्वामी सेवेची कसोटी, स्वामी सेवेची कसोटी. नेनो शिवो कैसे लोखंडाशी. संतांचं जीवन परिसासारखं आहे. परिसाच्या सानिध्यात लोखंड गेलं की त्या लोखंडाचं सोनं करायची ताकद परिसात आहे. पण हे बेटे रगिले, ते जात नाहीत परिसाकडे. लय बदमाशी लोखंड जात नाही. 50 रुपये किलो विकणारं लोखंड परिसाच्या सानिध्यात गेलं की त्याची कोट्यानं किंमत वाढते. एवढी किंमत लोखंडाची वाढवायची ताकद परिसात आहे. पण परिसानं कधीच अंतकरणात अहंकार घेतला नाही, मी लोखंडाचं सोनं कसं करू. हे जीवन संतांचं आहे. पण याच्यातला फरक सांगतोय. परीस फक्त लोखंडाचं सोनं करू शकतोय. खापरा परीस काय करी, खापराचं करू शकत नाही. चंदनाच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर चंदन काही वनस्पतींना सुगंधी करतंय. एरंड जर लावलं ना गुरुजी, तर मलया निळू चंदन एरंडाला सुगंधी करू शकत नाही. साबरी वाढिन्नल्या सरळा, आळंदीतल्या मालकांचं वाक्य. वेळूला साबरी म्हटले. पण मलया निळू चंदन हे वेळूच्या झाडाला सुगंधी करू शकत नाही. आहे त्या चंदनात फार मोठी पावर आहे. वर्णन केलंय. तापलिया तेला पावनी चंदन, तापलिया तेला पावनी चंदन. शनये कबुंद शीतल करी, शनय कबुंद शीतल करी. तापलिया तेला पावनी चंदन, तापलिया तेला पावनी चंदन. शनय कबुंद शीतल करी. शनय कबुंद शीतल या महाराज या. उकळत्या तेलाला शीतल करण्याची ताकद चंदनात आहे. बसा बसा, बसा इथंच बसा बसा. मोठा लोक शेवटच्या मंगलाष्टकालाच येत असते. विठाला विठाला विठाला.
आपलं नाते वेळूल नाही, एरंडाल नाही. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद परिसात आहे, खापरात नाही, खापराची नाही. संतांच्या बाबतीत किती मोठं जीवन आहे. ज्या हराम खोरायला बायका कदारल्यात भाडव्याला, त्या नालायकाला सुद्धा चांगलं करण्याची ताकद संतात आहे. आपणा सारी करीती का आपणा सारे के करीती आपणा सारे के करीती आपणा सारे के करीती नाही काळ वेळ तयारा नाही काळ वेळ आपणा सारी के करीती काळ नाही काळ वेळ तयारा नाही काळ वेळ कधी संतांनी म्हटलंच नाही मी वाईटाचं चांगलं करणार नाही. देवाच्या बाबतीत शंकेची खिचडी शिजती. देवाकडे एक माणूस गेला आणि सांगितलं, देवा माझं चांगलं कर. भगवंतानं सांगितलं, अरे नालाय का, तुझा बायडाटा इतका घाण आहे, सगळे पापाचे कठोडे आहेत तू याजो, आणि तुझं मी भलं करणार नाही. प्रारब्धाच्या व्यतिरिक्त पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक भलं करू शकत नाही. बायको संक्रांतीच्या दिवशी नाव घेत नाही, त्या वाल्याचे महर्षी केले. ही संतातली ताकद आहे. थोरी व सांडिली आपुली परिशे, नेनो शिव कैसे लोखंडाशी. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. विश्वाच्या कल्याणाकरता संतांचं जीवन आहे. तुम्ही आम्हाला संत म्हणता, ही तुमची वाणी श्रीमंत आहे म्हणून म्हणता, नाही तर तुमच्या गोळ्या संपल्यात म्हणून म्हणतात. विठाला विठाला महाराज, फक्त विश्वाच्या कल्याणाकरता जीवन ज्याचं खर्च होत असते त्याला संत म्हणतात. आम्ही जी कीर्तनकार आहेत, आमच्या परमार्थाच्या पाठीमागे आमचा सुद्धा संसार लपलाय. लग्न न करणाऱ्याचं पण काही काही लपलंय. त्याच्यामुळे आम्ही संतांच्या यादीत येत नाहीत. संत ते असतात, तेची संत तेची संत, ज्यांचा भेद विठ्ठली. देवाच्या व्यतिरिक्त काही आवडत नाही ती संत. अख्खं जीवन विश्वाच्या कल्याणाकरता. काय जीवन आहे संतांचं. विठला विठला विठला. आपलं काही जरी जीवन झालं परमार्थात, गाथा पाठ केला, ज्ञानेश्वरी पाठ केली, भागवत पाठ केलं, रामायण पाठ केलं, शिवपुराण पाठ केलं, रस्त्यात मित्राचं पोरग भेटलं ना आपलं पोरग भेटलं, जीव पण त्याला लावायचा. होय बुवा, आपल्याला याच्याकरता आपण त्या यादीत येत नाहीत. तो का म्हणे सुख परावी या सुखी. काय जीवन आहे संतांचं. महाराज, दुसरी सुखी झाल्यावर आनंद वाटतं, याला संत म्हणायचं. आणि पुढच्याचं बरं झाल्यावर पोटात डब्बा उठतो, याला माणसं म्हणायचं. विठाला विठाला विठाला. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने. मला वाटतं किती वर्ष आहे, 4थं वर्ष. गेल्या 4 वर्षापूर्वी धर्माची पताका, नामाचं रोपटं लावलं. वारकरी संप्रदायाच्या, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा प्रचार, विटेवरच्या मालकाचा, काशीतल्या मालकांचा नामाचा प्रचार करण्याची ही धर्म पताका गेल्या 4 वर्षापूर्वी या डासाळा नावाच्या गावात रोवल्या गेली. आणि ती पताका रोवण्याचं काम स्वयं सर्वांच्या ज्ञात असलेले, परिचित असलेले या गावाचे भूमिपुत्र आदरणीय वाघदादा, काय नाव आहे त्यांचं, मनोहर वाघदादा. त्यांना 2 सुपुत्र. ज्येष्ठ पुत्रांचं नाव विठ्ठलराव आणि राम आणि विठ्ठल. हे 2 सुपुत्र एक सर्वसामान्य कुटुंबातलं
साध्या विचाराचं व्यक्तिमत्व.